पिंपळनेर येथील ब्राह्मण गल्लीतील झेंडा चौकाला तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे नाव द्या. अखिल भारतीय मानवाधिकार संघाची नगर परिषदेकडे मागणी. पिंपळनेर येथील ब्राह्मण गल्लीत आदरणीय तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा जन्म झाला आहे, म्हणून तेथील झेंडा चौकाला तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मानव अधिकार संघाकडून निवेदनाद्वारे नगर परिषदेकडे करण्यात आली आहे. निवेदनातील आशय असा की पिंपळनेर हे धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे व्यापारी शहर. या शहराला अनेक साधुसंत व महान क्रांतिकारकांचा इतिहास लाभला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, मेनोबाजी भावे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी इत्यादी अनेक महान व्यक्तींच्या पदस्पर्शाने पिंपळनेरची भूमी पावन झाली आहे. पिंपळनेर येथील ब्राह्मण गल्लीत 27 जानेवारी 1901 रोजी आदरणीय तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा जन्म झाला. मराठी विश्वकोशाचे शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी अधिकारवाणीने ते बोलू शकत. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय भाग घेतला होता. वयाच्या 29व्या वर्षी 1932 साली त्यांनी तुरुंगात जावे लागले. तर्कतीर्थांना विनोबाजींचा सहवास लाभला. सन 1951 साली त्यांनी पुणे येथे विद्यापीठात 6 प्रदीर्घ व्याख्याने दिली. व्याख्यानावर आधारित वैदिक संस्कृतीचा विकास हा ग्रंथ त्यांनी लिहिला. 1955 साली या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1960 साली 2 महत्त्वाची प्रकरणाचे काम तर्कतीर्थावर सोपवण्यात आले. विश्वकोशाची निर्मिती, धर्मकोशाची निर्मिती, हिंदू धर्माची समीक्षा, वैदिक संस्कृतीचा विकास इत्यादी अनेक उत्तमोत्तम ग्रंथाची निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेतील साहित्य समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना 1976 साली पद्मविभूषण तर 1992 साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे निधन दिनांक 27 मे 2094 झाले. अशा या पिंपळनेरच्या महान सुपुत्राने संपूर्ण भारतात पिंपळनेरचे नाव लौकिक वाढविले. म्हणून त्यांना केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचे जन्म ठिकाण असलेल्या ब्राह्मण गल्लीतील झेंडा चौकाला तर्क शीर्ष लक्ष्मण शास्त्री जोशी चौक असे नाम देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मानवाधिकार संघाकडून करण्यात येत आहे. यासंबंधी निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री दीपक पाटील व उपनगराध्यक्ष श्री योगेश नेरकर यांना देण्यात आले. तर प्रसंगी अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष प्रवीण थोरात, श्री SD पाटील सर, श्री प्रमोद जोशी, राजेंद्र खंडे, श्री दिनेश भालेराव, श्री अमोल पाटील, श्री हिरासिंग वसधमाने इत्यादी उपस्थित होते.